जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीता सार. भगवद्गीतेचे महात्म्य शब्दात सांगता येण्यासारखे नाही. ती प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेली अमृतधारा आहे. वेद, श्रुती, उपनिषदे यांचे सार भगवंतांनी 18 अध्याय आणि 700 श्लोकात अर्जुनास सांगितले होते. अर्जुनाचे केवळ निमित्त करून भगवंतांनी हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याने शिवगोष्ठीत भरलेला कुंभ समस्त जनसमुदायांच्या कल्याणासाठी निर्माण केला आहे. महर्षी व्यास भगवद्गीतेबद्दल म्हणतात, गीता ही सुगीता आहे. समस्त शास्त्रांचे सार असून प्रत्यक्ष पद्मनाभांच्या मुखातून निघालेली अमृतमय उपदेशांची धारा आहे. भगवंतांनी जणू सर्व उपनिषद रूपी गायीचे दोहन करून अर्जुन रूपी आपल्या वत्सास गीता रूपी दुग्धपान करविले आहे. अनेक शास्त्रे, ग्रंथ यांचे अध्ययन करण्यापेक्षा एका गीतारूपी अमृताचे अकंठपान केल्यास आपण या भीषण भवसागरातून सुलभतेने पैलतीरास पोहोचू शकू. या दिव्य ग्रंथाच्या पठणाने भगवान विष्णूंच्या चरणी भक्ती जडून भय, शोक, दुःख आणि संकटे यांची पूर्णपणे निवृत्ती होते आणि पूर्वजन्मातील पापे नष्ट होऊन चित्तशुद्धी होते. असे आहे श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य. भगवान श्रीकृष्णाने कौरव पांडवांमधील होणारे महायुद्ध टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु दुर्योधन युद्धासाठी अत्यंत उत्सुक होता. त्याला वाटत होते की पांडवांचे अल्पसैन्य त्यांच्या विशाल सेनेपुढे टिकाव धरू शकणार नाही आणि युद्धात आपलाच विजय होणार हे निश्चित. यथाकाली कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव आणि पांडवांचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाले. युद्धाचा वृत्तांत प्रत्यक्ष पाहून धृतराष्ट्रास कळावा या उद्देशाने महर्षी व्यासांनी संजयास दिव्य दृष्टी प्रदान केली होती. त्याच्या योगाने तो राजदरबारात धृतराष्ट्राच्या जवळ बसून युद्धाचे प्रत्यक्ष नेत्रांनी पाहून त्यातील प्रसंगांचे वर्णन करून सांगू शकत होता. धृतराष्ट्राने संजयास विचारले, अरे संजया, कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमीत एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूंच्या युद्धेच्छू पुत्रांनी काय केले? संजय म्हणाला, महाराज, कौरव आणि पांडवांचे सैन्य व्यूहरचनेत उभे आहे. यावेळी दुर्योधनाने गुरुदेव द्रोण यांच्याकडे जाऊन प्रथम पांडवांकडील मुख्य योद्ध्यांची माहिती सांगितली. नंतर स्वपक्षातील महान योद्ध्यांचे वर्णन करून सांगितले आणि म्हणाला, पितामहा भीष्मांनी रक्षण केलेले आपले सैन्य अपरिमित आहे. यावेळी पितामहांनी दुर्योधनास आनंदित करण्यासाठी सिंहासारखी मोठ्या आवाजात गर्जना केली आणि आपला शंख वाजविला. त्याबरोबरच कौरवांकडील समस्त महावीरांनी आपापले शंख वाजविले. याबरोबरच अनेक भेरी, नौबती, पणव, अनक, रणवाद्यांचा आवाजाने सारा आसमंत भरून गेला. हा आवाज वायुमंडलात विरून जाताच त्याच्या प्रत्युत्तरा दाखल प्रथम भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख वाजविला. अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख, भीमसेनाने पौंड्र नावाचा, युधिष्ठिराने अनंत विजय, तसेच नकुल आणि सहदेव यांनी सुदेश आणि मणिपुष्प नावाचे शंख वाजविले. याबरोबरच समस्त रथी महारथींनी आपापले शंख वाजविले. हा शंखध्वनी एवढा भयंकर होता की कौरवांच्या सैन्याचे काळीज जणू त्याने फाडून टाकले. पांढऱ्या शुभ्र अश्वांची जोडी असलेल्या मोठ्या रथात बसलेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, हे अच्युता, आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर, म्हणजे युद्धाच्या इच्छेने उभे असलेले
योद्ध्यांचे मी मुखावलोकन करतो. भगवंतांनी तो दिव्य रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि म्हणाले, हे पार्था, भीष्म, द्रोण, सर्व राजे आणि कौरव सेना पहा. अर्जुनाने युद्धासाठी सज्ज असलेल्या लोकांवर आपली नजर फिरवली तेव्हा त्याला काय दिसले? युद्धाच्या इच्छेने जमलेले सर्व आपले आजे, गुरुजन, बंधू, पुत्र, नातू, आप्त, स्वजन आणि स्नेहितच आहेत. या सर्वांना पाहून अर्जुनाचे हृदय परम करुणेने भरून गेले आणि खिन्नतेने तो भगवंतांना म्हणाला, कृष्णा, युद्धाच्या इच्छेने येथे जमलेल्या आप्त, स्वजन, गुरु, बंधू यांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत. तोंड कोरडे पडून शरीराला कंप सुटतो आहे. गांडीव धनुष्य गळून पडून अंगाचा दाह होत आहे. येथे मला उभे राहवत नाही आणि मन भ्रमल्यासारखे होत आहे. अर्जुन पुढे म्हणाला, हे केशवा, या युद्धात स्वजनांना मारून आपले कल्याण होईल असे मला वाटत नाही. मला विजयाची इच्छा नाही. मला राज्यही नको आणि राज्यसुखेही नकोत. कारण ज्यांच्यासाठी राज्याच्या उपभोगाची इच्छा करायची तेच हे आपल्या जीवाची संपत्तीची आशा सोडून युद्धास उभे आहेत. अर्जुन पुढे म्हणाला, जनार्दना, त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना मारू इच्छित नाही. तर मग पृथ्वीची गोष्ट कशाला? लोभाने बुद्धी नष्ट झालेल्या यांना कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाचे आणि पातके दिसत नाहीत परंतु ती आम्हाला स्पष्ट दिसत आहेत. अर्जुनाने कुलक्षयामुळे होणाऱ्या परिणामांचे भीषण वर्णन भगवंतापुढे केले आणि पुढे म्हणाला, केशवा, राज्य सुखलोभामुळे स्वजनास मारण्यापेक्षा निशस्त्र होऊन उलट प्रतिकार करण्याचे सोडून शस्त्रधारी कौरव मला रणांगणात ठार मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल. याप्रमाणे बोलून शोकाने व्यथित चित्त झालेला अर्जुन आपल्या हातातील धनुष्यबाण टाकून देऊन आपल्या जागी खाली बसला. अशा निराश झालेल्या अर्जुनाला भगवान म्हणाले, अरे पार्था, तू ज्यांचा शोक करू नये त्यांचा शोक करतोस आणि मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतोस. देह धारण करणाऱ्या या देहात ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य, वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरा देह प्राप्त होतो. म्हणून या बाबतीत ज्ञानी पुरुष मोह पावत नाहीत. सुख आणि दुःख समान मानणाऱ्या पुरुषालाच अमृत ब्रह्माची प्राप्ती होते. अमृत ब्रह्माची स्थिती प्राप्त करून घेता येते. अथ भगवंताशी